जेजुरीजवळ अपघात झालेला आहे आणि त्यात वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे। भोंगळे मळ्याजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक बसले। ट्रकच्या धडकेमध्ये 3 वारकरी महिलांचा मृत्यू झाला आहे। जेजुरीजवळ वारकऱ्यांवर काळानं घाला घातलेला आहे। अतिशय दुःखद बातमी समोर येते। सध्या वारी सुरू आहे आणि वारीचा उत्साह राज्यभरामध्ये आहे। वारकऱ्यांमध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण आहे आणि अशामध्ये जेजुरीजवळ वारकऱ्यांवर काळानं घाला घातला। महिला वारकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे। जेजुरीजवळ अपघात झाला आणि अपघातामध्ये महिला वारकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे। भोंगळे मळ्याजवळ ट्रकनं वारकऱ्यांना धडक दिली। ट्रकच्या धडकेमध्ये 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झालाय। जेजुरीजवळ वारकऱ्यांवर काळानं घाला घातलेला आहे। संपूर्ण राज्यामध्ये वारीच्या अनुषंगाने आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे। वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह आनंद आहे आणि असं असताना ही दुःखद बातमी समोर येते। ट्रकच्या धडकेमध्ये 3 वारकरी महिलांचा मृत्यू झालेला आहे। जेजुरीजवळ ही घटना घडली आहे। जेजुरीजवळ वारकऱ्यांवर काळानं घाला घातलेला आहे। 3 महिला वारकऱ्यांचा यात मृत्यू झालेला आहे। जेजुरीजवळ असलेल्या परिसरामध्ये जेजुरीजवळच्या भोंगळे मळ्याजवळ ट्रकनं वारकऱ्यांना धडक दिली आणि यामध्ये 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे। ट्रकच्या धडकेत 3 वारकरी महिलांचा मृत्यू झालेला आहे। एकीकडे वारकऱ्यांचा उत्साह आनंद, कारण सध्या वारी सुरू आहे आणि त्या दरम्यान ही अतिशय दुःखद बातमी, संपूर्ण महाराष्ट्रासाठी दुःखद बातमी, वारकऱ्यांसाठी दुःखद बातमी, वारकरी संप्रदायासाठी दुःखद बातमी। 3 महिला वारकऱ्यांचा यात मृत्यू झालेला आहे। ट्रकची धडक बसलेली आहे। घटना नेमकी कुठं घडली आहे तर घटना जेजुरीजवळ असलेल्या भोंगळे मळ्याजवळ घडलेली आहे। ट्रकची वारकऱ्यांना धडक बसली आणि यामध्ये 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे। अतिशय दुःखद बातमी आताच्या क्षणाला आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। विठुरायाचा गजर करत ज्ञानबा तुकाराम असा गजर करत पंढरीला विठुरायाच्या भेटीला निघालेल्या वारकऱ्यांवर काळानं घाला घातलेला आहे। प्रतिनिधी निलेश जगताप फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। या संदर्भातले काही सविस्तर तपशील त्यांच्याकडून घेऊया। निलेश, अतिशय दुःखद बातमी समोर येते, काय या संदर्भातले तपशील आहेत? नक्कीच वारीची वाट वारकरी चालतायत आणि आज काही एक भोंगळे पाटा या ठिकाणी तासवडवरून वारकरी जेजुरीची वाट चालत असताना वारीमध्ये काही तांत्रिक बाबी आहेत। निलेशांचा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकत नाहीये, मात्र ही अतिशय दुःखद बातमी आपण पाहतोय। ट्रकची धडक बसली आणि त्या धडकेमध्ये 3 वारकरी महिलांचा मृत्यू झालेला आहे। खरे तर वारकऱ्यांमध्ये सध्या प्रचंड आनंदाचं वातावरण आहे, प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे, कारण वारी सुरू आहे। आपल्या विठुरायाच्या नामघोषामध्ये ज्ञानबा तुकारामचा जयघोष करत वारकरी मोठ्या उत्साहानं, मोठ्या आनंदानं पंढरीकडे निघालेले आहेत, विठुरायाच्या दर्शनासाठी म्हणून निघालेले आहेत आणि या सगळ्या प्रवासादरम्यान, वारी दरम्यान ही दुःखद घटना घडलेली आहे। वारकरी संप्रदायासाठी अतिशय दुःखद अशी बातमी आहे। 3 महिला वारकऱ्यांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। भोंगळे मळा हा परिसर आहे जेजुरीजवळ, त्या परिसरामध्ये ट्रकची धडक बसली आणि या धडकेमध्ये 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे। जेजुरीजवळ वारकऱ्यांवर काळानं घाला घातलेला आहे। ट्रकची धडक बसली वारकऱ्यांना आणि त्यामध्ये 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे। अतिशय दुःखद बातमी आपण आताच्या क्षणाला पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। जेजुरीजवळ अपघातामध्ये वारकऱ्यांचा मृत्यू झालाय। जेजुरीजवळ भोंगळे मळा नावाचा परिसर आहे आणि त्या परिसरामध्ये ही दुःखद घटना घडलेली आहे, हा अपघात घडलेला आहे। जेजुरीजवळ अपघात झालाय आणि वारकऱ्यांचा त्यात मृत्यू झालाय। भोंगळे मळ्याजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक बसली आणि ट्रकच्या धडकेमध्ये 3 वारकरी महिला वारकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे। जेजुरीजवळ वारकऱ्यांवर काळानं घाला घातलेला आहे। आपले प्रतिनिधी निलेश जगताप आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निलेश यांच्याशी या संदर्भात बोलायचं आहे। निलेश, एकीकडे वारकऱ्यांमध्ये प्रचंड आनंदाचं, उत्साहाचं वातावरण असताना ज्ञानबा तुकारामचा जयघोष करत विठुरायाच्या नामघोषामध्ये पंढरीकडे निघालेले हे वारकरी आणि त्यांच्यावर अशा प्रकारे काळानं घाला घातलाय। निलेश,
आज सकाळच्या वेळेस सासवड ट्रक वारकऱ्यांसोबत असणारे ट्रक हे जेजुरीला येत होते. आपण या ठिकाणचं दृश्य पाहू शकतो. जेजुरीच्या वाटेने वारकरी ज्या वाटेने जेजुरीला येत आहेत, सासवडवरून जेजुरीकडे येताना भोंगेमाळ फाटा आहे या ठिकाणी ट्रक चालकाचं, वारकऱ्यांमधला ट्रक होता, ट्रक चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्यानं हा भीषण अपघात झालाय. ट्रक वारकऱ्यांमध्ये घुसला. 7 वारकरी महिला त्या ठिकाणी चालत होत्या, तर त्यातल्या 3 महिलांचा दुर्दैवीरित्या जाग्यावरच मृत्यू झालाय, तर 4 महिला या गंभीर जखमी असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 4ही गंभीर जखमी असणाऱ्या महिलांना जेजुरीत पुढील उपचारासाठी दाखल केलंय. तर ज्या 3 महिला मृत्युमुखी पडलेल्या आहेत त्यांचं वय जर पाहिलं तर वय वर्ष 40 ते वय वर्ष 65 या वयोगटातल्या महिला आहेत आणि म्हणून कायाचा घाला या 3 महिलांवरती आज दुर्दैवीरित्या पडलाय. वारकरी जेजुरीमध्ये दाखल होत आहेत. मात्र आज सकाळच्या वेळेस हा भीषण अपघात झालाय आणि या भीषण अपघातामुळे कुठेतरी एक दुःखाचं सावट या सगळ्या ह्याच्यावरती आज आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. धन्यवाद निलेश दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी.